गुड इव्हनिंग बच्चा पार्टी. प्रॉब्लेम्स केले सर्वांनी, सवाल एकदम जणांनीच केले. बाकीच्यांचं काय? काही जण झोपले होते ते उठले. लेक्चर्स म्हणजे नोट्स पाठवायला लागेल. व्हेरी गुड. वेलकम टू द रेग्युलर क्लासेस जे नंतर आलेत. बरोबर. श्रावण संपला, सगळे शरीर झाले ना. बघा आम्ही काही शरीर झालो, केस वाढलेले ते कमी केले. हा ना, शरीर पण झालं असं म्हणा नाही. चला, काही बिघडलंय लगेच बिघडलंय म्हणजे सुरू झाले ना लगेच घरी. मी बोलत नाही ते त्या गोष्टी जमून घ्या काय अर्थात घरी. श्रावण संपल्यावर मी सांग. नो, आय एम नॉट दॅट काइंड ऑफ पर्सन. ओके, येस, पता आहे सर, है ना. तर बघा काय झालं होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स. इलेक्ट्रोस्टॅटिकचा फोर्स बघितला, त्याच फोर्सला कुलम्बचा फोर्स सुद्धा बोलतात. बरोबर. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स इज ऑल्सो नोन बाय कुलम्ब्स लॉ. बरोबर आहे. सुपरपोजिशन थेरम डिस्कस केलं होतं. काय सुपरपोजिशन थेरम? व्हेन देयर आर एन नंबर ऑफ डिस्क्रीट पॉइंट चार्जेस. किती छान होते बघा. व्हेन देयर आर एन नंबर ऑफ डिस्क्रीट पॉइंट चार्जेस प्रेझेंट इन अ सिस्टम. बरोबर. एन नंबर ऑफ डिस्क्रीट चार्जेस आहे, बट कसे पॉइंट आहे असायला. ठीक आहे, स्टॅटिक चार्जेस असायला. त्या दिवशी एक्सप्लेन केलं मी. लिमिटेड कसं असतं रे, कुलम्बचा फोर्स हा फक्त स्टॅटिक चार्जेस मध्येच मेजर केला जाऊ शकतो. म्हणजे जे एका जागी फिक्स आहे, दोनपैकी एक फिक्स आहे तरी सुद्धा लागू होतो. बट दोन्ही मुव्हेबल असेल तर इट इज नॉट पॉसिबल टू फाइंड आउट इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स बिटवीन टू चार्जेस. करेक्ट. When there are n number of discrete charges present in a system, then the net force समजा हा तो चार्ज आहे, ह्याच्यावरचा आपल्याला काय करायचं आहे? F net. F net म्हणजे काय? ह्या चार्जमुळे होणारा फोर्स, या चार्जमुळे होणारा, या चार्जमुळे होणारा, या चार्जमुळे होणारा असा नेट फोर्स इज कॅल्क्युलेटेड बाय वेक्टर सम ऑफ बरोबर. वेक्टर सम होता आपण. ठीक आहे. F1 डॅश हा बार म्हणजे काय तर वेक्टर रिप्रेझेंट करतो. ठीक आहे, वेक्टर साइन. F2 प्लस F3 अप टू सो ऑन. त्याला आपण म्हणतो सुपरपोजिशन. ह्याच ऍप्लिकेशन वरती खूप सारे प्रॉब्लेम्स जे आपण आज डिस्कस करू. ठीक आहे, छोटे छोटे बेसिक प्रॉब्लेम्स, हार्ड नाही, बेसिक जे मेंटेटरी असतात, बेसिक लेवलला मुलांकडनं करून घेणं, मुलांना शिकवणं. त्याच्यानंतर आपण थोडंसं ऍडव्हान्स लेवलला आजच्या लेक्चर्स मध्ये शेवटपर्यंत टिकून राहा. सगळे पॉइंट अंडरस्टँड करा व्यवस्थित आणि मनाने थोडंफार व्हॅल्यू बदलण्याचा प्रयत्न करा. ही व्हॅल्यू तिकडे किंवा तिकडे आणि थोडंसं कॅल्क्युलेट करा, इमॅजिन करा. जर असं असेल तर तसं होतं. आता थोडंसं वरतून दे, ज्याची आपण सुरुवात करू बघू. ठीक आहे. आता मी एक प्रॉब्लेम दिला होता, मुद्दाम दिला होता, बघायचा तो कोण कसा विचार करतो. अँड आय रिअली अप्रिशिएट विथ यू. ओके, अप्रिशिएट म्हणजे कसं छान वाटलं. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या इमॅजिनेशन बघून. ठीक आहे, काहीतरी सांगितलं होतं. आता जास्त बोलू नका करू, परत म्हणजे की सर हे असं नव्हतं तसं नव्हतं. ओके, म्हणजे कसं असं नव्हतं तसं नव्हतं म्हणजे काय, असे काहीतरी आता नाव जाते. ठीक आहे, कन्फ्युज नका होऊ. नाव काहीतरी असतील, आता मला माहित नाही, मी आता वेगळंच नाव घेतो. चला, QA, QB आणि QC. मी सांगितलं होतं फाइंड आउट द नेट फोर्स ऑन QA ड्यू टू QB अँड ड्यू टू QC. म्हणजे फोर्स, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन A ड्यू टू B. बरोबर. हा काय असेल असा एक क्वेश्चन दिला. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन A C ड्यू टू C असं. बरोबर. हा फोर्स इथे असणार असं. करेक्ट. आता बऱ्याच जणांनी फोर्स ऑन A ड्यू टू B काढत असताना QA म्हटलं, QB म्हटलं, सर के इथे सर तिकडे नसतो, इकडे असतो. असं कोणी ऐका म्हणणार की इथे असतो बट इथे नाही. अरे एकच आहे ना, मागे काय पुढे काय, है ना. इतका फक्त तो होता आहे ना. QA डिवाइडेड बाय काय R स्क्वेअर. आणि ह्याचं डिस्टन्स आपण A म्हटलं असेल तर A घेऊ. करेक्ट. R म्हटलं असेल तर R घेऊ, R स्क्वेअर. म्हणजेच काय Q स्क्वेअर डिवाइडेड बाय R स्क्वेअर इनटू K. चलो, जो लोग गम में डूबे थे, के तो पहले था, उधर कैसे गया, चलो पहले लिया. ठीक है, असं होतं. हे तर ठीक आहे. फोर्स ऑन A ड्यू टू B काढत असताना इट्स ओके, नो प्रॉब्लेम. यहाँ पे सब
अच्छे से चल रहा है, बट जब बात आती है फोर्स ऑन ए ड्यू टू सी के बारे में जब हम बात करते हैं तब कहानी अलग है, क्यों? है तो एक ही लाइन में, ये दोनों है एक ही लाइन में, म्हणजे सेंटर टू सेंटर गाइड करतात, त्यामुळे अडचण नाहीये. तुम्ही डायरेक्टली असं म्हणू शकला असता क्यू ए क्यू सी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू के. बाकीचे जे काय असेल ते ठीक आहे, क्यू स्क्वेअर डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू के, नो प्रॉब्लेम. हे पण करेक्ट होतं. अजून मी तुम्हाला मेथड शिकवली नाही त्याच्यामुळे, कारण की अँगल जो बनणार, आता बऱ्याच जणांनी काय केलंय, थोडस इमॅजिनेशन केलं थोडस, आणि चुकलं असं नाही म्हणत मी, करेक्ट पण आहे एका अर्थ. ठीक आहे, काय केलंय, अँगल काढला. जर हा 90 आहे तर हा मोठा अँगल म्हणून याला 60 म्हटले आणि याला 30 डिग्री म्हटले, आणि त्याच्यानंतर काय केलं, कॅल्क्युलेट केलं. बरोबर. जर कधी हे डिस्टन्स आर स्क्वेअर होतं, हे डिस्टन्स होता आर स्क्वेअर, तर मग हे डिस्टन्स किती झालं, जर कधी हे डिस्टन्स आर स्क्वेअर, हे डिस्टन्स आर स्क्वेअर, मी काय म्हणतोय, कारण की आपला फॉर्म्युला काय होता, क्यू ए क्यू सी डिवाइडेड बाय आर स्क्वेअर इंटू के. बरोबर. क्यू ए क्यू सी दोघांचे मॅग्निट्यूड सारखे राहते, क्यू स्क्वेअर, बट आर ची व्हॅल्यू आता आर स्क्वेअर राहिली का, इथे तुम्ही सांगितलेली आर स्क्वेअर होती म्हणून, मी ती दोन्हीची सांगितलेली ना. जरी सांगितली असेल काहीतरी, आता मी बघितलेला नाहीये व्हिडिओ त्यामुळे, ओके, काय बोललो तो, बट काढतात कसं, पायथागोरस नाही काढतो ना, राईट अँगल ट्रायंगल म्हणजे आर स्क्वेअर ची व्हॅल्यू काढण्यासाठी तुम्ही काय करणार, अंडर रूट मध्ये आर स्क्वेअर प्लस आर स्क्वेअर, माहिती ना, हाइपोटेनियस, हाकाला हाइपोटेनियस, ज्यांना माहिती त्यांच्यासाठी. सर क्यों पका रहे हो, पता है हमको, हम इतने नालायक नहीं है. तो सुनो, जो लोग ऐसा नहीं बोल रहे नालायक हो, है ना, ज्यांना येते तरी सुद्धा त्यांना कसं काढायचं असतं रे, सी स्क्वेअर इक्वल टू अंडर रूट ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर असं काहीतरी असतं. बरोबर. म्हणजे अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आले, आणि ए ची व्हॅल्यू सुद्धा समजा हा ए झाला आणि हा बी झाला, तर हायपोटेनियस स्क्वेअर ही व्हॅल्यू कशी निघते रे, तर अंडर रूट मध्ये हायपोटेनियस कसं निघतो, अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, हा अंडर रूट मध्ये ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ठीक आहे, इथे हायपोटेनियसचा स्क्वेअर असतो, बट ज्यावेळेस तुम्ही दोन्ही साइडला रूट घेता त्यावेळेस हा स्क्वेअर हा रूट कॅन्सल होतो आणि ते फक्त हायपोटेनियस उरतो, आणि इकडे अंडर रूट. जाऊ द्या, ठीक आहे, नाही समजलं तर मला विचारा अजून पण, मी सांगत नाही असं समजतं येतं. काय होईल, 2r स्क्वेअर, आर स्क्वेअर आणि रूट काय होऊन जाईल, कॅन्सल, आर स्क्वेअर आणि रूट काय होऊन जाईल, कॅन्सल. एक लक्षात घ्या, रूट आणि स्क्वेअर कॅन्सल झालाय. ठीक आहे, त्याच्यामुळे आर बाहेर आणि आतमध्ये काय होईल, रूट 2, आतमध्ये काय होईल, रूट 2. क्लिअर आहे. म्हणजे इथे आर ची व्हॅल्यू काय लागली, आर रूट 2 की, आणि ह्या दोघांमधला अँगल किती, हा तर झाला तो फॉर्म्युला. बरोबर. FAC. आता इथे अँगल वगैरे घ्यायचा प्रश्न होता का, अँगल वगैरे घ्यायचा प्रश्न होता का, कसं, रिझल्टंट जो होता, ठीक आहे, या हा जो फोर्स होता, हा समजा पॉझिटिव्ह म्हटलं असतं आणि हा पॉझिटिव्ह म्हटलं असतं, तर हा इकडे आला असता. करेक्ट. आता मला आठवते काय, मी समजतो हा मायनस आहे. ठीक आहे, म्हणजे याच्याकडे फोर्स समजा प्लस असता तर हा फोर्स इकडे गेला असता, म्हणजे हा चार्ज फोर्स ऑन ए ड्यू टू बी म्हटलंय, म्हणजे हा इकडे रिपेअर होईल ना. करेक्ट. ए वरती फोर्स लागतो म्हणजे हा इकडे दूर जाईल, फोर्स ऑन ए ड्यू टू बी. करेक्ट. हा पण जर कधी प्लस असता तर आपण म्हटलं असतं हा इकडे जाईल. करेक्ट. हा इकडे जाईल. मान्य ना, समजते मी काय बोललो, समजतंय. हा प्लस हा जो चार्ज होता हा प्लस, आणि हा जो होता हा सुद्धा प्लस, मग प्लस प्लस इकडे, हा सुद्धा प्लस, हा सुद्धा प्लस, हा सुद्धा प्लस, म्हणजे हा इकडे फोर्स ऑन ए ड्यू टू सी. क्लिअर आहे. आणि या दोघांमधला डिस्टन्स किती होता, आर स्क्वेअर, जे आपल्याला माहित होतं का, नाही बट किती आलं, आर रूट 2. मी सांगितलं असेल तर आर स्क्वेअर राहू द्या, जर नसेल सांगितलेलं तर ही व्हॅल्यू आली असती. बरोबर. इथं आर स्क्वेअर हायपोटेनियस नुसार पायथागोरसचा थेरम वापरून. क्लिअर आहे. जर हा अँगल किती झाला, मग हा अँगल झाला दोन फोर्सेस मधला, म्हणजेच काय, ह्यांचा जो नेट फोर्स असणार FAC आणि FAB, हे तर वेगवेगळे फोर्सेस आहे. टोटल फोर्स कसा काढणार, तर वेक्टर सम. टोटल फोर्स कसा काढणार, याची आणि याची वेक्टर सम करून. बरोबर आहे. त्याला आपण काय करतो, नेट फोर्स, त्याला आपण काय करतो,
नेट फोर्स, ठीक आहे, मी सांगितलेलं नाही तरी सुद्धा मेथड सांगतोय कसं करतो आपण सुपरपोजिशन थेरमचं म्हणलं, बरोबर आहे. कसं एक होता फोर्स आपला F ड्यू टू बी, बरोबर आहे, कोणावरती, ए वरती, हा ए होता ना, आणि पुढे फोर्स ऑन ए ड्यू टू सी, हे झालं वेक्टर्स, दोघांची ऍडिशन करू, बरोबर आहे. आता हे दोन्ही वेक्टर्स आहेत म्हणून याची ऍडिशन करावं लागतं आणि त्याला काय आपण नेट फोर्स किंवा रिझल्टंट फोर्स, आणि हा रिझल्टंट कसा असतो, दोन फोर्सेसच्या मधात. हा रिझल्टंट कसा असतो, एक फोर्स थोडा इकडे ओढतोय, एक फोर्स थोडा इकडे ओढतोय, म्हणजे ह्याचा रिझल्टंट कुठे असेल, मधात. क्लिअर आहे. हा असेल नेट फोर्स. मग हा अँगल, ठीक आहे, कन्फ्युजन नको म्हणून थोड्यासाठी हा नेट फोर्स इरेज करतो. मग हा अँगल किती झाला, हा अँगल किती झाला, ऑब्वियसली अँगल काढायला लागेल ना, अँगल काढायला लागेल. जो हा अँगल असेल, जो हा अँगल असेल तोच इकडे बघा कसं असं काहीतरी होती डायग्राम, बरोबर. क्लिअर आहे. इथे जर कधी 60 आहे तर याचा अर्थ काय असतो, इथे सुद्धा 60 आहे. बऱ्याच वेळेस काय होतं, अशी डायग्राम असते, इथे 30 लिहिलेले आहे, इथे सुद्धा काय असतो, 30 असतो. हे माहिती आहे ना. क्लिअर आहे. का बरं, सिमेट्रिकल अँगल्स असतात ते, सारखे सारखे अँगल्स अपोजिट, बरोबर. हा 90, हा मोठा अँगल 60, हा छोटा अँगल 30. 90 प्लस 60 90 प्लस 60 किती, 150 आणि 30 म्हणजे टोटल एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ ट्रायंगल किती असतो, टोटल 180 आहे ना, म्हणजे किती माहिती आहे, बेसिक प्रिन्सिपल, बरोबर. मग इथे किती झाला, 60. आणि तुम्हाला काल सांगितलं होतं, म्हणजे काल मागच्या लेक्चर मध्ये सांगितलं होतं की जर अँगल दोन वेक्टर्सच्या मधातला फोर्स काय रे, हा वेक्टर आहे ना, हे दोन फोर्स काय प्रकारचे वेक्टर्स आहे मान्य. जर दोन अँगल्स वेक्टर्स मध्ये, आता दोन वेक्टर तर फोर्स ए बी आणि फोर्स ए सी, जर 90 पेक्षा कमी असेल तर नेट फोर्स कसा काढला जातो, 90 जरी असेल तर नो प्रॉब्लेम, फॉर्म्युला एकच असतो, √a² प्लस b² 2ab cos थीटा, आणि थीटाच्या ऐवजी तुम्ही काय पुट करणार, 60, करेक्ट. कारण की हा जो थीटा मी असे लिहितो, ठीक आहे, म्हणजे समजेल. a² च्या ऐवजी काय लिहू, आता a कोणाला म्हणतात, याला a म्हणा वेक्टर आणि याला b म्हणा, कोणाला काय a म्हणा, ठीक आहे. a च्या ऐवजी काय येईल, fab चा स्क्वेअर, fab चा स्क्वेअर, मी त्याला फक्त fb² म्हणतो, ठीक आहे, कारण की a तर कॉमन आहे, a वरती लागतोय हे माहिती आहे आपल्याला, ठीक आहे. fb² आणि fa², a चा b, b चा a, सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करू ना. असं तरी a ला s लिहिणार, परत गोंधळ घालतात कधीतरी a ला s लिहिसाल, असं काही असू शकतं ना तिथे. 2ab, a च्या ऐवजी कोण रे, तर fb, परत b च्या ऐवजी कोण, fa, आणि cos 60 म्हणजे किती, तो 1/2, cos 60 म्हणजे किती, 1/2, ठीक आहे. आता फोर्सेस तर सारखे, फोर्सेस सारखे का बघा, फोर्स ab q, ह्याच्या वेळी काय q² r² पण दोघांचा सारखाच होता, r² सगळीकडे कसा होता, सारखाच, डिस्टन्स सारखे ना, याच्यामध्ये फक्त इकडे बदललं. क्लिअर आहे. इथे डिस्टन्स बदललं, असं म्हणून आपण जे काय असेल जे काय व्हॅल्यू असेल तुम्ही fb च्या ऐवजी काय पुट करणार, याला सॉल्व्ह करून घेतलं तर पुट काय करणार, जे काय असेल ते q k q1 q2 डिवाइडेड बाय r² अशा प्रकारे व्हॅल्यू पुट करणार. करेक्ट आहे ना. f नेट कसा काढणार, कॉम्प्लिकेटेड नाही होत, एक्झॅक्टली व्हॅल्यू सिमिलर म्हणजे सारख्या देतात, ज्या की इझी होईल कॅल्क्युलेशन त्याच्यामुळे, ठीक आहे, एवढं कॉम्प्लिकेटेड नाही होत. आता इथे डिस्टन्स जरा वेगळं झाले का, यावेळेस आपण काय केलं, अँगल पण कन्सिडर केला आणि डिस्टन्स r डिवाइडेड बाय r√2 ज्यावेळेस घेऊ, r√2 ज्यावेळेस डिस्टन्स घेतलं त्यावेळेस आपण काय म्हणू, f फोर्स ऑन a ड्यू टू b आणि फोर्स ऑन a ड्यू टू c, हे दोघं सारखे झाले का, आता नाही, बरोबर. ज्यावेळेस ही मेथडच नव्हती, ज्यावेळेस अँगल मी सांगितलंच नाही आतापर्यंत, तर त्यावेळेस नाही, हे दोघं कसे झाले, सारखे. जर सारखे झाले तर असं म्हणू शकतो असं का आपण, fab is equal to fac, का बघा ना, ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी आहे, सारखी नाही ना सर, हे मागे ना, बरं मागे, हा बरोबर आहे. म्हणजे आपण याला काय म्हणू, f एकच व्हॅल्यू म्हणू, ह्याचा फोर्स काय सारखा, याचा आणि याचा फोर्स कसा आहे, सारखा. म्हणजे इथे काय झालं असतं, याला आपण म्हटलं असतं fb ला फक्त f² म्हटलं असतं, याला आपण f² म्हटलं असतं, आणि इथे पण f आला असता आणि इथे पण f आला असता, म्हणजे इथे पण काय झालं असतं, 2f² into 1/2, हा 2 कॅन्सल, करेक्ट, हा 2 कॅन्सल. मग आतमध्ये काय होतं, f² plus f²
2f² आणि इथे काय उरला 2 कट झाला तर एकच f उरला म्हणजे 3f². आता मी इथे गोंधळ घातलाय, तुम्ही त्या नोटबुक मध्ये स्टेप बाय स्टेप लिहिणार, त्यास तुम्हाला समजून जाईल. ठीक है, 3f². इसने इसको मारा, f आ गया बाहर, अंदर बचा सिर्फ 3, इसके पास उसका छत है. करेक्ट, f√3. समजलं? ह्याच मेथडला फॉलो करून आपण आजचे प्रॉब्लेम घेणार आहे. क्लिअर आहे? मी सांगितलं की बऱ्याच जणांनी वेगवेगळ्या प्रकारे आन्सर काढले त्याचं सोल्युशन मी मुद्दाम नाही सांगितलं, बघू दे तुम्ही काय विचार करता. एक दोन जण आहेत त्यांनी अँगल वगैरे कन्सिडर केला आणि सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला. बाकीच्यांनी जे आहे ते तसंच ठेवलं. असं नाही म्हणायचं की ज्यांनी जसं आहे तसंच ठेवलं म्हणजे चुकलं नाही. तुम्हाला जेवढं समजलं तुम्ही ते करेक्ट केलं आणि ज्यांना थोडं पुढचं वाटलं की असं होऊ शकतं त्यांचं पण त्यांनी तसं त्यांच्या पद्धतीने विचार केला. नो प्रॉब्लेम. ठीक आहे, फक्त अभ्यास करा. ओके, टेन्शन नाही घ्यायचं. चलो देखो, समजा दोन चार्जेस आहेत. ठीक आहे, क्वेश्चन चार्जेस समजा इथे पॉझिटिव्ह एक चार्ज, इथे पण एक पॉझिटिव्ह चार्ज आणि इथे पण एक पॉझिटिव्ह चार्ज. आता आपण व्यवस्थित घेऊ. ठीक आहे, म्हणजे कॅल्क्युलेशन अवघड वाटणार नाही तुम्हाला. हा चार्ज आहे समजा, नाव घेऊ आपण याचं QX, याचं नाव घेऊ QY आणि याचं नाव घेऊ QZ. ठीक आहे, आणि हे सगळे एकमेकांना बांधलेले आहेत एका इक्विलॅटरल ट्रायंगल मध्ये. लिहा, लिखो. देयर आर 3 चार्जेस, देयर आर नॉट 3 चार्जेस, देयर आर 3 पॉइंट चार्जेस, देयर आर 3 पॉइंट चार्जेस placed at placed at vertices. vertices म्हणजे काय? शिरोबिंदू. तरी मराठी नाही आती हमको. vertices म्हणजे काय? कॉर्नर्स. एखाद्या सिमेट्रीचे, एखाद्या जॉमेट्रीचे vertices. स्क्वेअर म्हणजे असेल तर स्क्वेअरचे हे 4 कॉर्नर vertices म्हणजे काय? कॉर्नर. लिहून घ्या त्यांनी. vertices म्हणजे काय? there are 3 point charges placed at vertices of equilateral triangle. Equilateral triangle. Okay, vertices of equilateral triangle. Equilateral triangle मध्ये अँगल किती असतो रे? 60 60 60 येतं ना? करेक्ट. फुल स्टॉप द्या. Find out electrostatic force on charge X due to Y and Z when distance between each charge is काय घेता? हे डिस्टन्स किती घेता? आपल्या समजण्यासाठी a घ्या. a = 2 मीटर काही घेऊ शकतो आपण, 0.02 काही घेऊ शकतो. ठीक आहे, सध्या फक्त a घ्या. क्लियर आहे? दिला हा क्वेश्चन. चला कुठं थांबायचं, द्या लक्ष. बघा, इक्विलॅटरल ट्रायंगल म्हटलंय मी. करेक्ट, काय म्हटलंय? इक्विलॅटरल ट्रायंगल. ह्यांची फोर्स वेक्टरची डायरेक्शन कशी काढणार? फोर्सेसची डायरेक्शन कशी काढणार? येतं ना, फोर्सेसची डायरेक्शन काढणार. हा QY ज्यावेळेस QX वरती, आता मी फक्त त्याला X म्हणतो. ठीक आहे, तुम्ही समजून घ्या. हा चार्ज आहे, हा झाला X. ठीक आहे, हा झाला X. तर बघ, फोर्स ऑन चार्ज X कसा काढणार? ड्यू टू Y. हा पॉझिटिव्ह म्हणजे हा इकडे रिपेल करेल. म्हणजे त्याला आपण नाव कसं देतो? फोर्स ऑन X ड्यू टू काय? Y आणि याची काय आहे? हा काय वेक्टर आहे. बरोबर. फोर्स ऑन X ड्यू टू काय? ड्यू टू काय? तर Z. ह्याला कसं लिहितो आपण? फोर्स ऑन X ड्यू टू Z. क्लियर? यांचे अँगल किती झालं बघा? हा आता सांगितलं, जर सिमेट्रिकल अँगल्स असतील, इथे जर कधी थीटा डॅश आहे तर इथे सुद्धा काय असतं? थीटा डॅश. म्हणजे कधी इथे असं समजतं ना, या प्रकारचं. तुमच्याकडे जो अँगल आहे तोच माझ्याकडे आहे, भेदभाव नाही. ठीक आहे, इथे पण किती असेल? 60 डिग्री. आता तर समजलं, हे दोन वेक्टर किती झाले? एकमेकांमध्ये.
काहीतरी अँगल, कोण दोन वेक्टर हा एक आणि हा एक, बरोबर. यांचा रिझल्टंट कुठे असणार, यांचा रिझल्टंट कुठे असणार, याला आपण काय म्हणू, रिझल्टंट वेक्टर लिहून ठेवा. माहित नसेल तर रिझल्टंट वेक्टर बहुतेक माहित असेल, आता सर्वांना खूप झालंय असं बोलून, ठीक आहे. मेरे मुंह से बहुत बार सुना होगा तुमने, रिझल्टंट बोलते सर हमेशा, बरोबर. मग नेट फोर्स कोणावरती लागला, हा नेट फोर्स चार्ज एक्स वरती कोणी कोणी लावला, वाय आणि झेड ने. मग ह्या नेट फोर्सची डायरेक्शन काय, कोणी असं विचारलं, एक्झॅक्टली मधातून जात असतो रिझल्टंट, लक्षात घ्या, बरोबर. एक्झॅक्टली कसा असतो, मधातून. तर मग टोटल अँगल होता 60, तर मग एवढा अँगल किती झाला 30, आणि हा अँगल किती झाला 30. मग तुम्ही बोलू शकता नेट वेक्टरची डायरेक्शन, नेट फोर्सची डायरेक्शन ही 30 डिग्रीला आहे, बरोबर. नेट फोर्सची डायरेक्शन ही 30 डिग्रीला आहे, बरोबर. हे लक्षात घ्या. नेट फोर्स कसा असतो, एक्झॅक्टली मधातून जात असतो, वेक्टर ज्यावेळेस असतील त्यावेळेस. क्लिअर. याचं कसं सॉल्व्ह करणार, मग आता सॉल्व्ह कसं करणार, डिस्टन्स बिटवीन देम काय सांगितले सगळ्यांनी, ए सांगितलं, ठीक आहे. ए, इथे पण ए, सगळीकडे काय रे, ए. ओके. कसं करणार मग सॉल्व्ह आता, फोर्स ड्यू टू एक्स झेड, ठीक आहे. फोर्स ड्यू टू एक्स झेड काय असेल याची व्हॅल्यू, याचं कसं लिहिणार तुम्ही, के Q1 Q2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. फोर्स ड्यू टू एक्स झेड म्हणजे फोर्स ऑन एक्स ड्यू टू झेड, ठीक आहे. के Q1 Q2 डिवाइडेड बाय आर स्क्वेअर. ह्यालाच कसं लिहिणार तुम्ही, के Q1 कोण असणार, त्याच्यावरती फोर्स कोणी घ्या, बट ज्याच्यावरती लावतात तो घ्या पहिले, एक्स, ठीक आहे. QX QY, बरोबर. QX QY डिवाइडेड बाय a स्क्वेअर, r इक्वल टू काय घेतलं a. इथे कसं लिहिणार, Q KX QX QZ डिवाइडेड बाय काय, तर r स्क्वेअर. आता एक तुम्हाला हिंट देतील क्वेश्चन मध्ये, मॅग्निट्यूड ऑफ ऑल चार्जेस आर सेम, ठीक आहे. मॅग्निट्यूड ऑफ ऑल चार्जेस आर सेम किंवा ऑल चार्जेस आर इक्वल असं म्हणतील, बरोबर. ऑल चार्जेस आर इक्वल म्हणजे काय, जर कधी QX ची व्हॅल्यू, जर QX ची व्हॅल्यू काहीतरी 1.6 into 10 to the power minus 19 कुलम आहे, समजून घ्या शॉर्टकट मध्ये. Q1 ची व्हॅल्यू समजा 2 कुलम आहे, तर Q2 ची सुद्धा 2 कुलम, Q3 ची सुद्धा 2 कुलम. इथे काय येईल, x येईल, y येईल, z येईल, असं काही म्हणजे इक्वल, बरोबर. कशाचे सगळे इक्वल, डिस्टन्स पण सारखे सगळ्यांमधला. इनडायरेक्टली होणार काय, मग सगळे चार्जेसला आपण असं म्हणू QX QY QZ इक्वल टू Q, इक्वल टू Q, कारण की सगळ्यांची समजा 2 म्हटले तर 2, QX ची व्हॅल्यू 2, QY ची व्हॅल्यू 2, QZ ची व्हॅल्यू 2, असाच अर्थ होतो ना याचा. शॉर्टकट मध्ये आपण मॅथमॅटिक्स मध्ये असं लिहितो, सगळ्या व्हॅल्यू सारख्या असेल तर, बरोबर. मग काय होईल, हा झाला Q, QX ला आपण काय म्हणू Q, QY ला काय म्हणू Q, बरोबर आहे. मग Q डॉट Q डिवाइडेड बाय a स्क्वेअर. इथे पण काय म्हणते, हा होऊन Q, हा होऊन Q, k Q स्क्वेअर डिवाइडेड बाय a स्क्वेअर, बरोबर. r ची व्हॅल्यू a. क्लिअर आहे. इनडायरेक्ट तुम्हाला काय वाटतंय, हा फोर्स म्हणजे ही व्हॅल्यू, हा फोर्स आणि ही व्हॅल्यू दिसायला कसे हे दोघं पण सारखे, दिसायला कसे ते दोघं पण सारखे. याला काय झालं, याला काय रागाला सारखे म्हणतात. देअरफॉर f x y, जसं इकडे लिहिलं होतं तसं फोर्सचं पण लिहूया, f x y f x z, z लिखो सर, z गलती कर रहे हो, k q स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. r की वैल्यू काय लिहू, a असं म्हणू शकतो आपण. करेक्ट ही वैल्यू, इसको खड़ा कर दूं. चलो सॉल्व कर सकते हो आगे. कसं करणार मग आता, f नेट काढायचं असेल तर, नेट फोर्स जर कधी काढायचं असेल तर काय करणार, आता तुम्हाला माहिती आहे वेक्टरची तर काय करावं लागते रे, ऍडिशन. वेक्टरची काय करावं लागते, सम करावं. बट इथं आहे काय सगळ्या गोष्टी सोप्या आहे का, कसं, एक चार्ज इकडनं लावत होता फोर्स असा, आणि एक इकडने लावत होता एक असा, ठीक आहे. असं काही आहे का ते, इथे तुम्हाला काय करावं लागणार आहे, इथे 90 डिग्री आला असतं ना एकदम, ठीक आहे. दोनच चार्ज असते तर तुम्ही काय केलं असतं, समजा एका ह्या चार्जवरती सोडला, मला माहिती आहे ना ती गोष्ट 90 डिग्री जरी असेल तर काढले. अशा ठिकाणी कोणता फॉर्म्युला होता आपण, अंडर रूट a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा, हा फॉर्म्युला लावतो आपण. a च्या ऐवजी काय, पोलॅरिटी a माना, याला a माना आणि याला b माना, ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय, a च्या ऐवजी काय f, म्हणजे याला आपण म्हणू शकतो इक्वल टू f,
इक्वल टू काय म्हणजे फोर्स, ही व्हॅल्यू सगळ्या सारख्या आहे, सगळ्यांना काय म्हणतो आपण, जसं क्यू म्हटलं तर तसं एफ म्हणू, ठीक आहे. ए स्क्वेअर च्या ऐवजी काय लिहू, एफ स्क्वेअर, का सगळ्या व्हॅल्यू सारख्या आहे रे, एफ स्क्वेअर ट्वाइस एबी, एबी च्या ऐवजी काय येईल परत एफ येईल, बी च्या ऐवजी सुद्धा काय येईल एफ येईल, ठीक आहे. आणि पुढे काय असतो कॉस थीटा, अरे लिहू का रे, आता रूट नाही घालत मी, ठीक आहे. ए स्क्वेअर बी स्क्वेअर ट्वाइस ए बी, जानते आ मेरा सर, समझ में नहीं आया क्या लिखा, छोड़ दो फिर. काय होईल माहिती आहे एफ स्क्वेअर, कॉस थीटाच्या ऐवजी काय पुट करू 60 ना, कॉस थीटाच्या ऐवजी काय पुट करू 60. बघा दोन वेक्टरच्या मध्ये अँगल झालाय, बघा ना, हा झाला ए, हा झाला बी, ए बी कोणासोबत केलं आपण, ए आणि बी सोबत. किती वेळेस कोणाच्या अँगल, कोणाच्या पदाचा अँगल शोधतोय ए आणि बी च्या, म्हणून तर अँगल सुद्धा त्या दोन वेक्टरच्या मदतला. क्लियर आहे. नेट फोर्स कसं लिहू मग त्याला, एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर 2f स्क्वेअर प्लस 2f स्क्वेअर इंटू कॉस 60. ज्यांना येत नाही अँगल्स कसे काढायचे प्लीज डायरेक्ट मैसेज भी, सर आई डोंट नो हाउ टू कैलकुलेट एंगल्स, ठीक है. अगर जिनको नहीं आता, अगर मुझे पता चला आपको नहीं आता तो इससे मारूंगा तुम्हें, ठीक है. बहुत जोर से लगती है, समझ लो. क्या होगा फिर 2 2 कैंसल, क्या बचा सिर्फ यहाँ पे एफ स्क्वायर 2f स्क्वायर 3f स्क्वायर बराबर 3f, ये रूट इकडे लगा दे इनको, बाहर आ जाएगा 3, नहीं बाहर आ जाएगा f, अंदर बचेगा सिर्फ 3, बरोबर. हा झाला काय रे नेट फोर्स. सर असं कसं, याच्यात Q1 Q2 तर दिसूच नाही लागले है ना, Q1 Q2 सारख्या व्हॅल्यू दिसताय का, दिसतात ना. ह्याच एफ ला काय म्हणतो आपण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ह्याच एफ ला काय म्हणतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, ज्याची व्हॅल्यू काय आहे ही आहे, ज्याची व्हॅल्यू काय ही आहे. देअरफॉर एफ नेट तुम्ही लिहू शकता इथे वाटलं सर के Q1 Q2, शेवटी पण लिहू शकता तुम्ही ही गोष्ट, ठीक आहे. आर स्क्वेअर रूट 3. के ची व्हॅल्यू जर कधी दिली असेल तर तुम्ही काय पुट करणार, दिली द्यायची गरज आहे का रे, देतात ते. जरी नाही दिली तर तुम्ही डायरेक्ट 9 × 10⁹ लिहू शकता. काय असतो ते इलेक्ट्रोस्टॅटिक कॉन्स्टंट, कुलम्ब्स कॉन्स्टंट, ठीक आहे. प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट 10⁻⁹. Q1 ची व्हॅल्यू जी काय असेल तुम्ही टाकून द्यायची. सध्या इक्वली म्हटल्यावरती काय येईल, इक्वली म्हटल्यावरती काय येईल Q². समजा त्यांनी बेसिक चार्ज म्हटलं, एलिमेंटरी चार्ज म्हटलं असतं तर काय व्हॅल्यू आली असती, एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय असती, एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय असती 1.6 into 10 to the power minus 19. तर आपण कसं लिहितो 16 into 10 to the power minus 20. त्याच्यामुळे मी असं सांगितलं तुम्हाला की डायरेक्टली -19 तर -20 लक्षात ठेवायचं, आणि प्रत्येक सॉल्व करायला सांगणार ना. मग कसं होईल 16 into 10 to the power minus 20 into 2. काय केलं तिथं Q1 Q2 चा स्क्वेअर, म्हणजे झाली Q1 Q ची व्हॅल्यू त्याचा स्क्वेअर डिवाइडेड बाय R स्क्वेअर. R ची जी काय व्हॅल्यू असेल ती तुम्ही याच्यामध्ये पुट केली असती आणि इंटू √3 आला तो √3. काय होईल -20 इंटू -20 चा पॉवर आहे, असं का करू, -20 ची पॉवर म्हणजे -20 इंटू -20. ना ना मुन्ना ऐसा ना करो, क्यों क्यों सर, हम तो करके रहेंगे. 10 to the power a, मला ही सांगा 10 का स्क्वायर, ठीक है सर. क्यों पका रहे हो सर, हमें तो आता है, ऐसे बोलने वाले भी बच्चे होंगे तो सर क्यों पका रहे हो. यहाँ पे क्या करेगा 10 into 10, ये बात अलग है. इथे काय घातांकाचा घात है, पॉवरची पॉवर आहे, पॉवरची पॉवर असेल तर काय करतो आपण, पावरची काय करतो रे मल्टीप्लिकेशन. जे नवीन आहे, जो अभी अभी आए हैं 12th में, 11th तो ऐसे गुजार दिया सर हमने, बहुत पढ़ाई कर ली थी 10th में, इसलिए थोड़ा रिस्क किया सर 11वीं में. अब ऐसा लग रहा है थोड़ा आराम ज्यादा हो गया है ना. बाकी तो तुम्हाला काय करायचं कर, मग इथे काय आहे -40, 16 into 16 10 to the power -14. बाकी काय आन्सर सॉल्व करायचं, ठीक आहे. तर √3 ची व्हॅल्यू कशी काढायची शिकवेल मी, ठीक आहे. सांगितलं ना 1.40 घेऊ आपण, ठीक आहे. टेन्शन नका, ते पण √2 ची जी असेल 0.67 काहीतरी असते व्हॅल्यू. समजलं आन्सर कसं येणार मग. हा झाला तुमचा नेट फोर्स. कसा काढला, इकडे इकडे अँगल असेल तर कसं करायचं समजलंय, छोट्या छोट्या गोष्टी समजताय. चलो करू इथे. हा झाला समजा
एक ट्रायंगल झाला, समजा स्क्वेअर घेतला तर हे छोटे छोटे पॉइंट, हे एक्झाम्पल साठी बेसिक एक्झाम्पल, ज्याच्यातून कन्सेप्ट क्लिअर होतो त्यासाठी करा. तर कुठेही जा, भेटेल तुम्हाला कोणत्याही क्लासला. क्लास तर लावू शकत नाही आता आमच्याकडे, कुठेही बघा, कोणत्याही नोट्स बघा, त्याच्यामध्ये हे प्रॉब्लेम्स येतात. क्लिअर आहे? तर बघा आता प्रॉब्लेम असा आहे की मोठा प्रॉब्लेम, ठीक आहे. समजा चार्जेस आहे, इथे एक प्लस, इथे एक पॉझिटिव्ह, इथे घ्या समजा एक निगेटिव्ह आणि इथे घ्या पॉझिटिव्ह, ठीक आहे. असे चार्जेस आहे तुमच्याकडे. समजा याला नाव द्या काहीतरी ए, काहीही घ्या, एक्स घ्या, वाय घ्या आणि झेड घ्या आणि याला नाव द्या ए. या ए वरचा आपल्याला काय शोधायचं आहे? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स. कोणी कोणी लावल्यावरती? एक्स, वाय आणि झेड ने लावल्यावरती, ठीक आहे. ऑल चार्जेस आर इक्वल. या देयर आर 4 चार्जेस प्लेस्ड ऍट vertices of a square. Vertices of a square. There are 4 charges placed, इडीला ठेवले past tense, placed at vertices of a square. Vertices of a square with a distance of each side, a is equal to 2 मीटर. a is equal to काय? 2 मीटर. म्हणजे काय? ज्या काय साइड्स आहे स्क्वेअरच्या साइड कशा असतात? सगळ्या सारख्या. म्हणून त्यांनी व्हॅल्यू जी दिली आहे प्रत्येक साइडची 2 चार्जेस मध्ये, ठीक आहे. ह्याला आणखी स्टँडर्ड करता आलं पाहिजे, काढता आलं असतं. कसं? मी बोललो असतो, शब्द फिरवतील, स्टेटमेंट बदलतील. डिस्टन्स बिटवीन each charges is 2 मीटर असे बोलतील. सेपरेशन बिटवीन 2 चार्जेस इज 2 मीटर. बट आहे काय शेवटी तो एक प्रकारचा स्क्वेअर आहे, काय शेवटी स्क्वेअर, बरोबर आहे. व्हर्टिसेस ऍट 4 चार्जेस प्लेस्ड ऍट व्हर्टिसेस ऑफ अ स्क्वेअर. म्हणजे तुम्ही जोडल्यानंतर तो स्क्वेअर व्हायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि प्रत्येक चार्जेस मध्ये डिस्टन्स म्हणजे एक साइड झाली ना ती. हे 2 चार्जेस म्हणजे एक साइड, ही 2 चार्जेस म्हणजे एक साइड. किती सांगितलं मी? 2 मीटर. Then find out, full stop दोन. Then find out electrostatic force. Then find out electrostatic force on charge A. Then find out electrostatic force on charge A due to charge X, Y and Z. Then find out electrostatic force म्हणतील किंवा then find out net electrostatic force, total electrostatic force. का? कारण इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स हा फक्त 2 चार्जेस मध्ये निघतो आणि वेगवेगळे चार्जेस असतील तर सुपरपोजिशन थेरमनुसार म्हणणं काय? सगळ्यांचं वेक्टर सम करा, ऍडिशन करा, ठीक आहे. वेक्टर ऍडिशन करत चला. क्लिअर इथपर्यंत या सर्व गोष्टी? काही अडचण नको ना आता? नाही? बघा लक्ष द्या इथे. मग सॉल्व्ह करता तुम्ही. चला पहिले तर काय करणार? डायरेक्शन काढून घेणार, ठीक आहे. म्हणजे काय करणार? डायरेक्शन नेट फोर्सेसची. हा इकडे येणार, बरोबर आहे. हा काय होणार आहे? चार्ज इकडच्या साइडला येणार, हा पण इकडे येणार, हा पण इकडे येणार, करेक्ट आहे. असंच काहीतरी होणार चित्र सगळं. समजा पॉझिटिव्ह घेतलं तर काय होते? हा जर कधी पॉझिटिव्ह घेतला असतं काय झालं असतं? एक इकडे गेला असता, एक इकडे गेला असता, एक इकडे गेला असता. माहिती ना डायरेक्शन कशा करायच्या? बट आहे तसं हा निगेटिव्ह. म्हणजे याचं कसं लिहिणार मग आता? हा याच्याकडे अट्रॅक्ट होणार. आता मी इथे डायग्राम काढतो, ठीक आहे. म्हणजे कन्फ्युजन नको तुमचं. हा झाला तो निगेटिव्ह चार्ज. कोणता चार्ज? हा ए. ज्याच्यावरती काय करायचं आपल्याला? नेट फोर्स काढायचा. मग ज्यावेळेस एक्स ने याच्यावरती फोर्स लावला तर तुम्हाला समजलं हा तो पॉझिटिव्ह होता, म्हणजे हा याच्याकडे अट्रॅक्ट होईल. कोणी फोर्स लावला? वाय. कोणी फोर्स लावला? वाय, बरोबर आहे. कोणी फोर्स लावला? आणि मग हा काय करेल? फोर्स कोणावरती लावला? ए वरती. फोर्स कोणावरती लागला? ए वरती. मग ए काय होईल? त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. ए काय होईल? त्याच्याकडे अट्रॅक्ट होईल. म्हणजे डायरेक्शन कशी पाहिजे? अशी, बरोबर. यालाच आपण काय आणू? फोर्स ऑन ए ड्यू टू वाय, बरोबर. फोर्स ऑन ए ड्यू टू वाय. क्लिअर आहे? आणखी कोणी लावला फोर्स? याने सुद्धा लावला, याने सुद्धा लावला. याने म्हणजे कोणी? फोर्स ऑन ए ड्यू टू कोणता? हा झेड, ड्यू टू झेड. डायरेक्शन कशी?
अशी, अरे हा लावतोय ना, हा याच्याकडे का तो त्याच्याकडे नाही, हा लावतोय फोर्स त्याच्यावरती अनुभव होतोय, बरोबर आहे, त्याला वाटेल मी तिकडे ओढला जातोय, बरोबर आहे. आणखीन कोण उरला आता, हा एक उरला ज्याचं नाव काय होतं एक्स होतं. मग ह्यांच्यामधलं कसं असेल आता, ह्यांच्यामधलं कसं असेल, असा फोर्स असेल मान्य, आणि हा काय याच्याकडे ओढला जाईल ज्याचं नाव असेल फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स, करेक्ट, बरोबर. आता यांनी सांगितलं होतं तो काय रे, एक प्रकारचा स्क्वेअर, एक प्रकारचा काय तो, एक प्रकारचा स्क्वेअर आहे, ज्यांची प्रत्येकाची साईड किती येतात, ए, प्रत्येकाची साईड म्हणजे दोन चार्जेस मध्ये साईड किती आहे, ए. नेट फोर्स कसं काढणार, नेट फोर्स कसा असेल, देअरफॉर नेट फोर्स कसा असेल, दोन चार्जेस असतील तर गोष्ट वेगळी होती, बट इथे काय आता तीन, जसं आपण ट्रायंगल बघितला त्यावेळेस दोनच चार्ज होते, एक इथालचा असे दोन आणि असे दोन, आता इथे काय झालंय तीन चार्जेस लागले, म्हणजे देअरफॉर एफ नेट इज इक्वल टू बार म्हणून घ्या आता, फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स प्लस फोर्स ऑन ए ड्यू टू वाय प्लस फोर्स ऑन ए ड्यू टू झेड, हेच तर सुपरपोजिशन थेरम आहे, समेशन ऑफ ऑल फोर्स वेक्टर्स. ओके, मग फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स कसं काढणार, जसं काढणार बघू, ठीक आहे. सध्या याचा प्रश्न राहू द्या, मी याला शेवटी लिहितो, फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स इथे लिहितो, ठीक आहे. फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स, आधी फोर्स ऑन ए ड्यू टू वाय सॉल्व कर, फोर्स ऑन ए ड्यू टू वाय, ठीक आहे, फोर्स ऑन ए ड्यू टू वाय. मग काय समजा मी इथे लिहिलं पटपट, मी जरा खूप स्लो घेऊ लागलोय, ठीक आहे. Q1 Q2 डिवाइडेड बाय R स्क्वेअर, असं फॉर्म्युला आहे फोर्स ऑन ए ड्यू टू वाय जर कधी लिहिला असेल तर. आता जरा फास्ट लिहितो, Q1 ची व्हॅल्यू काय घेणार तुम्ही, Q1 ची व्हॅल्यू काय घेणार, चार्ज ए, ज्याच्यावरती फोर्स झाला QA, आणि इथे काय घेणार आहे, कोण घेणार वाय, ठीक आहे. बट सगळे चार्जेस कसे सारखे सगळे चार्जेस कसे सारखे म्हणून याला करू आपण k q स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर, k q स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. क्लियर आहे, हे झालं. याच्या जागी काय लिहिणार, k q स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 चा स्क्वेअर, 2 सांगितलं होतं ना डिस्कस, r इक्वल टू देअरफॉर आणखी कोण लावते फोर्स याच्यावरती, फोर्स ऑन ए ड्यू टू कोण, हा कोण आहे z, ठीक आहे, हा कोण आहे z, ठीक आहे. k q काय लिहू, q a इनटू q z डिवाइडेड बाय r स्क्वेअर, यालाच कसं लिहू, k काय q स्क्वेअर, तर सगळे चार्जेस कसे सारखे, इथे काय लिहू 2 चा स्क्वेअर. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी वाटते, सारखी, करेक्ट. ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू कशी वाटते, सारखी, बरोबर. काही अडचण याच्यामध्ये कोणाला नाही. तर मग आपण याला असं म्हणू शकतो, एकच व्हॅल्यू देऊन टाकू, त्यांना नाव एकच नाव देऊन टाकू, फोर्स ए वाय प्लस फोर्स ए वाय इक्वल टू फोर्स ए झेड इक्वल टू काय एफ, एकच व्हॅल्यू समजून घ्या सर्वांना, ठीक आहे. क्लियर आहे. मग नेट फोर्स मध्ये ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू, याची व्हॅल्यू काय येणार एफ, याची व्हॅल्यू काय येणार एफ, बरोबर. ह्यांचा तर प्रश्न मिळला, ठीक आहे, यांचा प्रश्न मिळला. सध्याच्या अँगल घेऊन तर काही नाही का, अँगलचा प्रश्न येते का आता, नाही. कसे हे एकाच रेषेमध्ये, कसे जात आहे एकाच रेषेमध्ये, ठीक आहे. आधी पण एकाच रेषेमध्ये होते ज्यावेळेस ट्रायंगल बघितलं, बट कसं होते अँगल होतं ना ते. आता कसं एक्झॅक्ट 90 डिग्री, आता कसं एक्झॅक्ट 90 डिग्री, जरी 90 डिग्री असला तरी तुम्हाला माहितीये a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos cos थीटा 90 पुट केला तर तो 0 झाला असता, ही व्हॅल्यू 0. आणि इथे काय म्हणतो आपल्याला, काय मिळालं असतं आपण, a च्या ऐवजी काय लिहिलं असतं f, का हा झाला समजा a आणि हा झाला समजा हा झाला a आणि हा झाला b. a ची व्हॅल्यू काय आली ही, आपण त्या सर्वांना म्हणलं f म्हटलं, बरोबर. a इक्वल टू b इक्वल, याला असं पण म्हणू शकतो, मी खूप डीप मध्ये सांगतो, ठीक आहे. a इक्वल टू b इक्वल टू f असे म्हणलं असतं, हा a हा b, क्लियर आहे. मग कसं लिहू आपण याला, f स्क्वेअर प्लस f स्क्वेअर काय होईल रे 2f स्क्वेअर, बट कशामध्ये रूट मध्ये, हा स्क्वेअर आणि हा रूट काय म्हणजे कॅन्सल, f रूट 2. आता असं करत बसण्याची गरज आहे का, ऑब्वियसली गरज आहे, बरोबर. असंच करायला लागणार, असंच आपण सॉल्व्ह करतो. समजते ना मेथड्स कशा असतात या, का 2f काढले ते सरळ नाही. समजलं काय कोणता फॉर्म्युला असतो, वेक्टर चालले ना आपल्याला, नॉर्मल एडिशन चालली आहे. सर f प्लस f इक्वल टू 2f कोण घेतला, साधी एडिशन चालली का आपली, नाही, इट्स अ वेक्टर एडिशन. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला असतो, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab cos थीटा. 90 असेल तर समजून जायचं काय करायचं. क्लियर आहे मी पर्यंत, हे करून इरेज
सिरियस म्हणजे तुम्हाला ते लिहावं लागणार, सॉल्व्ह करावं लागणार, ठीक आहे. मग फोर्स ए ते लिहून देतो, ठीक आहे. फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स, ड्यू टू कोण होता हा एक वाय, ओके. फोर्स ऑन ड्यू टू ए ऑन वाय, सॉरी मी गोंधळलो आता, ठीक आहे. मला जीवाला लागले कळत. फोर्स ऑन ए ड्यू टू वाय, फोर्स ऑन ए ड्यू टू झेड. ह्याला कसं सॉल्व्ह केलं आपण, अंडर रूट मध्ये टाकून, ठीक आहे. मी आता डायरेक्टली व्हॅल्यू लिहितो तिथे. एफ स्क्वेअर प्लस 2ab म्हणजेच काय, एफ स्क्वेअर 2f स्क्वेअर cos 90 ची व्हॅल्यू असते काय 0, ठीक आहे. इनडायरेक्टली ह्याची व्हॅल्यू काय आली, ह्याची म्हणजे कोणाची, ह्या ऍडिशनची तुम्ही पुढे घेत चला, ठीक आहे. जास्त बोर होत असेल तर युट्यूबची ही सुविधा काय मिळेल. 2f स्क्वेअर रूट मध्ये हा स्क्वेअर कॅन्सल, आतमध्ये काय राहील फक्त 2 राहील. f रूट 2 ही झाली एक व्हॅल्यू आपली. कोणाकोणाची निघते, ह्या दोघांची. उरला कोण मग आता, फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स. हा बघा मी तो काही सॉल्व्ह करून घेतला, कारण की तो तर पर्टिक्युलर अँगलला चालला, पर्टिक्युलर अँगल. जरी अँगलला चालला तर आपल्याला काही घेणे देणे काय अँगलशी, आपल्याला फक्त कशाशी घेणे देणे, डिस्टन्सशी, बरोबर. का बरं तसं, आता इथे अँगल तर 90 चा 45 बनला असतं ना सर, असं तुमचा पहिला प्रश्न आहे. का बरं, कारण बघा हा असा होता एक्झॅक्ट 90 डिग्री, करेक्ट. 90 डिग्री मग याच्यातून अर्धा गेला म्हणजे काय झाला 45, डायगोनलला गेला असता तर 45. बट आपला प्रश्न त्याचा नाहीये. दोन वेक्टर आहेत का, ते दोन वेक्टर आहेत का, मी इथे ती डायग्राम काढतो. एक पॉझिटिव्ह आणि हा झाला तो निगेटिव्ह. हा झाला फोर्स ऑन ए ड्यू टू कोण येतो, ड्यू टू एक्स. फोर्स ऑन ए ड्यू टू एक्स, बरोबर आहे. आता इथे दुसरा कोणी आहे का, समजा इथं असतं अजून कोणी, समजा हा एक आहे आणि अजून एक असा आहे, ठीक आहे. ह्या दोघांमध्ये काहीतरी चाललं असतं, जसं की ते हे दोघांमध्ये चाललं होतं. ह्या दोघांमध्ये अँगल मोजायचा तर आपण इथं cos 90 0 पुट केलं, बरोबर आहे. इथे कोणी आहे त्याच्या जोडीला, त्याच्या जोडीला कसं असतं, अजून कोणी इकडे असतं तर असं, बरोबर आहे. त्याच आपण म्हणलं असतं की हा आणि हा कसा गेले एका डायरेक्शनला, बरोबर आहे. मग आपण म्हणलं असतं यांच्यातला अँगल सुद्धा किती झाला असता, जो काय झाला असता तो झाला असता, क्लिअर आहे. किंवा ह्याच्या जोडीला कोणी असं असतं तर आपण त्यांच्यातला अँगल घेतला असता. बट तसं आहे का सध्या कोणी, हा एकटाच आहे उरलेला, जो की कोणावरती चार्ज लावतोय, या ए वरती. कोणावरती चार्ज लावतोय किंवा कोणावरती फोर्स लावतोय, या ए वरती. क्लिअर आहे. काढू शकता मग आता सिंगल फोर्स फक्त. बरं, तुम्हाला फक्त प्रश्न कशात येऊ लागला, या डिस्टन्सचा प्रश्न कशात येऊ लागला, फक्त या डिस्टन्स. या डिस्टन्स, हे डिस्टन्स आकृतीनुसार काय वाटतंय, या स्क्वेअरचा काय वाटतंय, हा डायगोनल. या स्क्वेअरचा काय वाटतंय, हा डायगोनल. तुम्हाला माहिती आहे स्क्वेअरच्या डायगोनलची व्हॅल्यू कशी काढायची. स्क्वेअरच्या डायगोनलची व्हॅल्यू काय असते, तर ती व्हॅल्यू असते a√2. माहिती ना, a√2. ज्यांना माहिती त्यांच्यासाठी पटकन सांगू देतो, ज्यांना येतं त्यांनी पटकन पुढे घेऊन टाकायचं किंवा 1.25 1.5 ची स्पीड करून टाकायची, ठीक आहे. समजा ही व्हॅल्यू आहे a, ही व्हॅल्यू आहे a, ही व्हॅल्यू आहे, ही व्हॅल्यू आहे a, ठीक आहे. आता तुम्हाला विचारलंय ह्याच्या डायगोनलची व्हॅल्यू सांगा, ह्याच्या डायगोनलची व्हॅल्यू सांगा. आता तुम्ही कोणत्या तरी एका ट्रायंगल ए मध्ये करा. तर मी समजा ट्रायंगल 2 ला घेतलं, ठीक आहे. का, तर तो 90 डिग्री वाटतोय, का, तर तो 90 डिग्री. ही झाली व्हॅल्यू a, ही झाली व्हॅल्यू a, ठीक आहे. मग ही किती, हा काय झाला हायपोटेन्यूज, ठीक आहे. आता सांगितलं हायपोटेन्यूज स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर. माहिती ना, वन साइड स्क्वेअर प्लस अनदर साइड स्क्वेअर इक्वल टू हायपोटेन्यूज स्क्वेअर. हायपोटेन्यूज काय, जो आपल्याला शोधायचा होता तो, त्याला आपण r म्हणू, ठीक आहे. r चा स्क्वेअर इक्वल टू a स्क्वेअर म्हणजे ही साइड a स्क्वेअर प्लस a स्क्वेअर, याची व्हॅल्यू काय आहे 2a स्क्वेअर. इकडे काय r स्क्वेअर. r ची व्हॅल्यू भेटली का सुद्धा नाही. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. इथे रूट इथे रूट, हा स्क्वेअर रूट हा रूट कॅन्सल. मग आतमध्ये काय होतं, हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल, a बाहेर आणि √2 आतमध्येच. कट झालं ना स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट. असं नाही की याचा झाला म्हणजे या 2 चा पण झाला नाही, तो तसाच आहे. म्हणजे काय व्हॅल्यू a√2. डायगोनलची व्हॅल्यू कशी, सेंटर ऑफ मास काढताना आपण सांगितलेले a√2 लक्षातच ठेवायची. म्हणजे इथं r इक्वल टू किंवा a जे काय असेल ते a इक्वल टू व्हॅल्यू काय आली a√2 काय आली व्हॅल्यू a√2. मग आता तुम्ही बाकीचं सॉल्व्ह करू शकता. Therefore force on A due to X charge is K
Q1 Q2 म्हणजेच काय रे Q स्क्वेअर सारखे सारखे ना म्हणून डिवाइडेड बाय काय R स्क्वेअर. K ची व्हॅल्यू जी काय असेल ते ठीक आहे. Q ची व्हॅल्यू जी काय असेल ते ठीक आहे. डिवाइडेड बाय काय करणार A√2 चा काय रे स्क्वेअर A√2 चा स्क्वेअर. क्लियर आहे. K ची व्हॅल्यू जी असेल ती पुट करा. Q ची व्हॅल्यू पुट करा. काय होईल हा रूट आणि हा स्क्वेअर कॅन्सल ठीक आहे आणि a चा स्क्वेअर होऊन जाईल. a चा काय होऊन जाईल स्क्वेअर आणि √2 ला स्क्वेअर म्हणून तो कॅन्सल आउट होऊन जाईल. म्हणजे काय आली व्हॅल्यू k q स्क्वेअर डिवाइडेड बाय a म्हणजे ट्वाइस a स्क्वेअर. क्लियर आहे. q ची व्हॅल्यू एलिमेंटरी चार्जची ठेवा. एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय असते सगळ्या चार्जेसची व्हॅल्यू सारखीच ठेवा. q1 q2 q3 Q4 सगळ्यांची व्हॅल्यू कशी सारखी. Q1 म्हणजे कोण A X Y Z ठीक आहे. QX QY QZ QA सगळ्यांची व्हॅल्यू काय आहे एलिमेंटरी चार्ज इतकी. एलिमेंटरी चार्ज कुठे बघितलं होतं आपण सगळ्यात आधी Q NE असं बरोबर. N का असं इंटिजर E का असं एलिमेंटरी चार्ज आणि एलिमेंटरी चार्जची व्हॅल्यू काय असते 1.6 into 10 to the power -19. त्याला असं आपण 16 into 10 to the power -20 -20 ची व्हॅल्यू ठेवा. कोणाच्या ऐवजी हे एक आन्सर येईल आणि हे एक आन्सर आहे ठीक आहे. इथे सुद्धा F च्या ऐवजी काय टाकणे तुम्हाला फोर्स. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स काय असतो हा वाला फोर्स ठीक आहे. K Q1 Q2 माहिती ना तो. आणि दोघांचं काय करा हे एक आन्सर भेटेल आणि एक आन्सर भेटेल ठीक आहे. दोघांना काय करा ऍड करून टाका. दोघांना काय करा ऍड करून टाका बरोबर. आणि आन्सर सांगा काय आहे. तुम्हाला Q च्या ऐवजी काय ठेवायचंय एलिमेंटरी चार्ज बेसिक चार्जची व्हॅल्यू फंडामेंटल चार्जची व्हॅल्यू. तुम्हाला A माहिती किती आहे 2 मीटर बरोबर आहे. K पण माहिती आहे. यांना सॉल्व करून आन्सर सांगा. क्लियर आहे. नेट फोर्स काय असेल मग नेट फोर्स काय असेल फोर्स ऑन A ड्यू टू Y प्लस फोर्स ऑन A ड्यू टू Z प्लस फोर्स ऑन A ड्यू टू X या सगळ्यांची वेक्टर ऍडिशन. ह्या दोघांना तुम्ही सॉल्व केलं आणि याला आता सॉल्व केलं. क्लियर आहे. मोठं नाहीये खूप छोटे. मी खूप डीप मध्ये सांगणार डायगोनलची व्हॅल्यू काढून दिली वन स्टेप बाय स्टेप सांगत बसतो. क्लियर आहे. आन्सर पाठवा विचारेल मी ठीक आहे. 1 डे यू हॅव 1 डे ऑफ टाइम. क्लियर आहे बघ. नेक्स्ट प्रॉब्लेम लिहा. हा झाला काय असेल चार्जेस कसे होते व्हर्टायसेसला एखाद्या ट्रिग्नोमेट्रिक सिमेट्रीच्या कसे होते व्हर्टायसेसला. क्लियर. आपण अँगल वाला प्रॉब्लेम घेतला. अँगल असेल तर कसा बरोबर. समजा अशी चार्जेस आहे ठीक आहे सिमेट्रिकल बॉडीसाठी ठीक आहे. सिमेट्रिकल बॉडीचा अर्थ काय रे सिमेट्रिकल बॉडीसाठी. सिमेट्रिकल बॉडीचा अर्थ काय सारखी सिमेट्री म्हणजे जिची आकृती कशी आहे सेम. कोणत्याही पॉइंटने बघा कोणत्याही पॉइंटने म्हणजे आपण जी व्हॅल्यू शोधतोय त्या पॉइंट पासून कुठेही बघा तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज कशा वाटणार सारख्या बरोबर. ज्यावेळेस एखाद्या बॉडीच्या समजा हा स्क्वेअर झाला हा ट्रायंगल झाला हा सर्कल झाला ठीक आहे. ह्या सगळ्यांच्या सेंटर मध्ये आपण तो चार्ज ठेवतोय ज्याच्यावरचा फोर्स आपल्याला काय करायचा आहे कॅल्क्युलेट. ज्याच्यावरचा फोर्स काय करायचा आपल्याला कॅल्क्युलेट बरोबर. कुठून पण समजा इथे चार्ज 1 इथे 2 आहे इथे 3 इथे 4 आहे इथे 1 आहे इथे 2 आहे इथे आणि इथे सगळ्या पॉइंटला प्रत्येक पॉइंटला काय वेगवेगळा चार्ज आहे. प्रत्येक पॉइंट कुठे असू द्या ठीक आहे असं काही. बट जो एक्सपेरिमेंट चार्ज ज्याच्यावरती एक्सपेरिमेंट करायचा ज्याच्यावरती इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स शोधायचा तो कसा आहे सेंटर सेंटर सेंटर. जर एखादा चार्ज एखाद्या सिमेट्री बॉडीच्या जी सगळ्या साइडने सारखी वाटते सेंटरला असेल तर त्याच्यावरचा नेट फोर्स हा नेहमी काय असतो 0. एक बेसिक ठीक आहे. मी विचारलं सीटी मध्ये विचारू शकतो इफ अ चार्ज इज प्लेस्ड एट द सेंटर ऑफ स्क्वेअर और सेंटर ऑफ अ सिमेट्रिकल बॉडी देन द नेट फोर्स ऑन सच अ चार्ज इज ऑलवेज इक्वल टू 0. कसं समजा आता हा पॉझिटिव्ह चार्ज आहे ठीक आहे आणि हा पॉझिटिव्ह आहे सगळे चार्जेस पॉझिटिव्ह ठीक आहे. त्याच वेळेस आपण काय म्हणतो सिमेट्रिकल बॉडी सगळे कशासाठी लावे पॉझिटिव्ह 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 हे सगळे कसे घेतले की सगळे पॉझिटिव्ह. जर कधी यांच्यात एक जरी निगेटिव्ह झाला असता तर काय झालं असतं सिमेट्रिकल झाले का सगळे नाही. जरी आकृती सेम आहे बट आता पॉझिटिव्ह निगेटिव्ह काहीतरी बदललं ना म्हणून सिमेट्रिकल झाले का नाही बरोबर. बघा ह्या डायग्राम साठी जर कधी बोलायचं झालं तर हे प्लस प्लस काय करेल याला इकडे ढकलेल ठीक आहे. हा 1 ह्या क्यू ला काय करेल इकडे म्हणजे याची डायरेक्शन कशी होईल हा तो प्लस क्यू ठीक आहे. गॅस 1 ने फोर्स लावला या क्यू वरती
तर आपण काय म्हणू फोर्स ऑन क्यू ड्यू टू वन असं समजू. डायरेक्शन कशी रिपेल, ह्यांनी याला काय केलं इकडे रिपेल केलं बरोबर. आणखी फोर्स ऑन क्यू ड्यू टू याने याच्यावरती फोर्स ऑन क्यू ड्यू टू 3 बरोबर. फोर्स ऑन क्यू ड्यू टू 2 ठीक आहे. फोर्स ऑन क्यू ड्यू टू 2 काय केलेला आहे इकडे रिपेल केलं. सिमिलरली फोर्स ऑन क्यू ड्यू टू 4 ठीक आहे. बघा इथे काय लागलं समजा याची व्हॅल्यू येईल काय ठीक आहे. समजा याची व्हॅल्यू आली k q स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. सेम व्हॅल्यू मिळेल कारण की सगळे चार्जेस कसे असतील सारखे सारखे ठीक आहे. k q स्क्वेअर डिवाइडेड बाय r स्क्वेअर. इनडायरेक्टली सगळ्यांची व्हॅल्यू काय सारखी. समजा याची व्हॅल्यू आली 2 * 10 टू द पॉवर -9. मग ह्याची सुद्धा काय व्हॅल्यू 2 * 10 टू द पॉवर -9. बट ह्यांची डायरेक्शन कशी आहे अपोजिट. एक इकडे चालला प्लसला एक कसं चालला मायनसला. म्हणजे प्लस मायनस टोटल फोर्स काय होईल. टोटल फोर्स काय होईल ऍडिशन जर कधी केली समजा ह्या Q4 ची फोर्स ऑन Q ड्यू टू 4 प्लस फोर्स ऑन Q ड्यू टू 2 काय म्हणजे एक व्हॅल्यू लागली प्लस ही झाली मधातलं साइड ऍडिशनचं आणि एक व्हॅल्यू आली मायनस. प्लस मायनस काय होते मायनस. ह्या दोघांची व्हॅल्यू ती सारखी आहे तर 2 - 2 काय होते 0 होते ना. समजलं. इक्वल आणि अपोजिट आहे ना. शेवटी काय म्हणायचं मला इक्वल आणि जसं हे सारखे सारखे येतात अपोजिट कॅन्सल आउट करले एकमेकांना. हा पण काय केलं एकमेकांना कॅन्सल आउट म्हणजे इंडायरेक्टली नेट फोर्स काय आला 0 आला ठीक आहे. नेट फोर्स काय आला इलेक्ट्रोस्टॅटिक नेट फोर्स 0 आला. क्लियर आहे. सेम याच्यासाठी हा याला इकडे असा करेल हा याला इकडे करेल हा याला इकडे करेल. समजतंय. सिमेट्रिकल बॉडी नसेल तर सगळं काय होईल 0. क्लियर आहे. समजा एखादा प्रॉब्लेम घेऊ आपण जो कसा आहे सिमेट्रिकल नसेल तर जसं मी आता एका ठिकाणी मायनस केला होता असं जर कधी केलं तर काय होईल करून बघू आपण ठीक आहे. करायला काय आपलंच आहे कुछ भी कर सकते हो आप. इंसान है हम कुछ भी कर सकते हैं ना. चला हा एक पॉझिटिव्ह घ्या हा एक पॉझिटिव्ह घ्या ठीक आहे. काय पॉझिटिव्ह चार्ज है ना. पॉझिटिव्ह तो तुम होते नहीं कभी भी झटक से टेंशन ले लेते हो. क्लियर आहे. आणि सेंटरला हा तो चार्ज सेंटरला काय आहे. आता सिमेट्रिकल आहे का हे जरी आकृती सेम आहे बट सिस्टीम सिमेट्रिकल नाही कारण की इथे प्लस 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 एक नवीन आला म्हणजे का मायनस आला म्हणजे ही सिमेट्रिकल बॉडी आहे का नो. सिमेट्रिकल आहे का नाही. सिमेट्रिकल म्हणजे काय सारखेपणा फक्त ह्या रेषा दिसते सारख्या बट सगळं आहे का एकदम सिस्टीम आहे का सिमेट्रिकल. सिस्टीम कशावर आपण जे काय असतं एखाद्या आकृतीमध्ये त्या सर्वांना सिस्टीम बोलतो बट इथे एक मायनस आला म्हणजे सिमेट्रिकल नाहीये. मग कसं शब्दात फोर्स ऑन इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन चार्ज क्यू. तुम्हाला मागच्या क्वेश्चन मध्ये पण व्हॅल्यू पुट करून सॉल्व्ह करणे. इथे पण सगळे चार्जेस कसे सारखे. आता मी याला नाव देतो चार्ज ए याला नाव देतो चार्ज बी क्यू बी Q3 सॉरी ए बी सी आणि डी. तुम्हाला काय आहे आता इथं मॅग्निट्यूड ऑफ चार्ज ए मॅग्निट्यूड ऑफ चार्ज बी मॅग्निट्यूड ऑफ चार्ज सी मॅग्निट्यूड ऑफ चार्ज डी is equal and it is equal to elementary charge. It is equal to elementary charge ची व्हॅल्यू मला विचारू नका मला नाही येत. क्लियर आहे. एलिमेंटरी चार्ज इक्वल जेवढी व्हॅल्यू एलिमेंटरी चार्ज तेवढी. समजला. कोणाचे शो काय करायचं मग फाइंड आउट द इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑन नेट फोर्स ऑन चार्ज कॅपिटल क्यू. देन फाइंड आउट द नेट. क्वेश्चन कसा असेल if the distance between them is a equal to if distance between all charges is a equal to घ्या 2 मीटर. जास्त कन्फ्युज नाही करत 2 मीटर. क्लियर आहे असा क्वेश्चन. 2 मीटर च्या ऐवजी आता मी बदलतो चला 4 मीटर 4 मीटर. सर क्यों व्हेरी गुड है ना. 4 मीटर करा बस सॉल्व. कसं करणार ठीक आहे. समजा हा आहे हा जो त्याची डायरेक्शन ह्याची मॅग्निट्यूड सांगा. समजून घ्या हा प्लस आहे समजून घ्या हा कसा आहे पॉझिटिव्ह आहे. क्लियर आहे. मग काय होईल आता मी नवीन डायग्राम काढते याच्यात सांगेन. हा पॉझिटिव्ह काय करेल याला इकडे रिपेल करेल ठीक आहे. याला आपण नाव काय देऊ फोर्स ऑन कॅपिटल क्यू ड्यू टू डी. फोर्स ऑन कॅपिटल क्यू ड्यू टू डी ठीक आहे. बारने दे. समजलं. काय केलं तर इथे काय होईल मग हा झाला तो क्यू आणि हा कसा आहे पॉझिटिव्ह.
इकडे काय होईल, हा पॉझिटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह इकडे रिपेल करेल, त्याला कोण आपण फोर्स ऑन कॅपिटल क्यू ड्यू टू सी, रिपेल करेल पॉझिटिव्ह इकडे पुश करेल, ठीक आहे. आणि इकडे फोर्स ऑन कॅपिटल क्यू याने लावला आणि तिकडे गेला, फोर्स ऑन कॅपिटल क्यू ड्यू टू ए. क्लिअर आहे, कॅपिटल क्यू ड्यू टू ए. ह्याच्यावर तुमचं काम सोपं झालं असेल, ज्यांना समजलं मी काय बोललो आता माझ्या भाषेमध्ये. माझी भाषा ही नाहीये, ठीक आहे. थोडी वेगळी. काय करतील रे, एकमेकांना कॅन्सल. आता सांगितलं ह्याची जी काय व्हॅल्यू शेवटी काय, शेवटी हे सगळं कसं आहे, सगळे चार्जेस कसे सारखे, आणि याचा डिस्टन्स सुद्धा कसं झालं होतं, इथून इतकं डिस्टन्स कसं झालं होतं, जे काय असेल ते, ठीक आहे. डायगोनल जरी असता तरी अर्धा डायगोनल झाला, ठीक आहे. हाफ डायगोनल, हा पण हाफ झाला आणि हा पण, शेवटी डिस्टन्स पण कसं झालं असतं, सारखं, म्हणजे इक्वल आणि अपोजिट काय केलं, एकमेकांनी कॅन्सल केलं असतं. सर किती आसान मध्ये असं है ना. मग हे कसं निघेल, मग आता हे कसं निघेल, बरोबर. हा काय करेल, याच्याकडे असा अट्रॅक्टिव्ह, म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स आहे, मी जरी अर्ध्या मध्ये दाखवलं त्याचा अर्थ हे इथपर्यंत डिस्टन्स असतं ना, इथून इथपर्यंत अट्रॅक्टिव्ह होईल, हा पॉझिटिव्ह इथून इथपर्यंत अट्रॅक्टिव्ह. मी तुम्हाला हे डिस्टन्स शोधले, हे डिस्टन्स किती, हा होता टोटल डायगोनल, हा होता टोटल डायगोनल, आणि डायगोनलच्या इथून इतकं डिस्टन्स म्हणजे काय, डायगोनलचा अर्धा. डायगोनलची व्हॅल्यू काय आली होती, डायगोनलची व्हॅल्यू काय होती, a रूट 2, आणि त्याचा हाफ म्हणजे परत डिवाइडेड बाय 2. अर्धा करण्यासाठी काय करतो आपण, हाफ करतो ना त्याला, ठीक आहे. म्हणजे therefore F net total electrostatic force on कोण रे, कॅपिटल क्यू असेल, थोडंसं वेगळं. इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स टोटल ऑन क्यू कसा निघेल, ज्यावेळेस क्यू वरती ए ला आहे फोर्स, कॅपिटल क्यू. क्लिअर आहे. बी सी, आणखी कोण उरला ना त्याच्यामध्ये, डी, ठीक आहे. आणखी कोण उरला त्याच्यामध्ये, डी. क्लिअर आहे. ह्या दोघांची व्हॅल्यू तर 0 आली, कोणाची, क्यू ए ची आणि क्यू सी ची, क्यू ए ची आणि क्यू सी ची. का तर हे इक्वल आहे आणि अपोजिट डायरेक्शन आहे. देअरफॉर काय उरलं मग, फोर्स ऑन क्यू ड्यू टू बी प्लस फोर्स ऑन क्यू ड्यू टू डी. सर तुम्ही स्मॉल घेतला, स्मॉल घ्या. क्लिअर आहे. एक तर डायरेक्शन शोधले आपण, फोर्स ऑन क्यू ड्यू टू डी, फोर्स ऑन क्यू ड्यू टू डी. फोर्स ऑन क्यू ड्यू टू बी कसा असेल, हा तर निगेटिव्ह वाला आहे, बरोबर आहे. म्हणजे हा काय करेल, याच्याला अट्रॅक्ट करेल, करेक्ट. हा काय करेल, याला अट्रॅक्ट करेल, म्हणजे डायरेक्शन कशी असेल याची पण अशी. त्याला आपण नाव देऊ फोर्स ऑन क्यू ड्यू टू बी. सर ये कैपिटल, ये कैपिटल, ये कैपिटल, ये स्मॉल, ऐसा नहीं होता ना सर, ऐसा नहीं होता, कभी नहीं होता. अगर किसी ने गलती से भी लिख दिया हो जैसे मेरे जैसा, तो भी मत लिखना, ठीक है. होशियार हो गए हो तुम लोग, ठीक आहे, बरोबर आहे. करू शकता मग आता बाकीचं पुढचं. आता दोघांची डायरेक्शन कशी झाली, सारखी. क्लिअर आहे ना. दोघांची डायरेक्शन कशी झाली, सेम. म्हणजे काय होईल, तरी कोणती एखादी क्वांटिटी एका डायरेक्शनला जात असेल तर त्या काय करतो आपण, ऍड करतो. जसं ह्या मायनस केल्या, एक इकडे झाली, एक इकडे झाली, तर मायनस केला, तर ह्या काय करू, आता आपण ऍड करू. क्लिअर आहे. ह्या काय करू आपण, ऍड. ह्यांच्या मधात अँगल किती असेल, 0 डिग्री, कॉस 0 डिग्री, बरोबर ना, एका डायरेक्शनला. म्हणजे कसं वाटेल ही डायग्राम जर त्यांनी सांगितलं झाली तर, एक असेल फोर्स ऑन क्यू ड्यू टू बी, आणि त्याच लाईन वरती फोर्स ऑन क्यू ड्यू टू डी. हा झाला तो क्यू, करेक्ट. एकाने रिपेल केलं, एकाने रिपेल केलं आणि एकाने अट्रॅक्ट केलं, म्हणून अशी डायग्राम बनली. अँगल किती लाईन मधला, 0 डिग्री. क्लिअर आहे. मग आपला फॉर्म्युला काय असतो, नेट जर कधी एकाच डायरेक्शन मध्ये असेल तर हा झाला एफ नेट. तर कसं निघेल मग याचा आन्सर, याचा आन्सर कसं निघेल रे बाळांनो, सांगा. कोणता फॉर्म्युला वापरणार आता, कोणता फॉर्म्युला वापर, हा वाला लावायची गरज आहे का आता, लावायचं असेल तर लावा. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर, ए च्या ऐवजी काय एफ येईल, ठीक आहे. ए च्या ऐवजी काय एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर 2f स्क्वेअर, ठीक आहे. ट्वाइस एफ स्क्वेअर आणि कॉस किती लिहू आता इथं, 0. कॉस किती लिहू आता इथं, 0. क्लिअर आहे. मग काय येतं आन्सर, कॉस 0 ची व्हॅल्यू 1 ना. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, कॉस 0 इथे √4 2/2 1, ठीक आहे. √2f स्क्वेअर प्लस 1 ही व्हॅल्यू असते, √2f स्क्वेअर प्लस 1.
असं करायचं का? क्लिअर आहे? समजलं काय केलंय? त्याचे ऑप्शन घ्या डायरेक्टली आणि मला आन्सर सांगायचं. ठीक आहे, √2f² प्लस मी डायरेक्टली सांगून दिले. ठीक आहे, f². डायरेक्टली आन्सर सांगून दिले. तर तुम्हाला ऑप्शन देतो आणि तुम्ही मला याचा आन्सर सांगा. ठीक आहे, याचा आन्सर सांगा. घ्या फर्स्ट ऑप्शन. किती दिलाय मी तुम्हाला? a 4 दिलाय का? ठीक आहे, मी 2 न सॉल्व्ह केलाय. तर आता हे होणार नाही. ठीक आहे, होणार नाही म्हणजे कसं? कारण मी 2 मीटर न सॉल्व्ह केले आणि ते मी वेगळं सांगतोय, त्याच्यामुळे मी ते गडबडून देणार. चलो, नो प्रॉब्लम, कोई दिक्कत नहीं. ये वाला अगर हुआ कार्य 2 मीटर, मैंने ऑप्शंस लिए 2 के, 2 मीटर के तो नहीं होगा. तो चलो अब छुड़ा के दिखाओ इसको. इसका आंसर क्या आएगा? ये तो है इनका बीच में का एंगल 0 डिग्री. ठीक है, बाकी का आप कर सकते हो. यहाँ पे क्या आएगा? अगर 1 आया तो यहाँ पे क्या होगा? 2f². यहाँ पे भी क्या होगा? नहीं, यहाँ पे आएगा सिर्फ 1 और ये 2f² हो जाएगा. तो अंदर क्या बचेगा? सिर्फ f√2 बराबर 2f² प्लस 2f². तो क्या हो जाएगा? 4f². तो क्या जाएगा? 4f². इनडायरेक्टली वैल्यू क्या आने वाली है? समझते का काय केलं? जनरली समजने लक्ष द्या. cos 0 की व्हॅल्यू 1, 2f² into 1 2f² बरोबर. अंडर रूट मध्ये 2f² प्लस 2f² काय म्हणजे 4f². मी जास्त बोर केले ना, साधं सरळ सांगू शकलं असं, बट फॉर्म्युलानुसार जरी सांगितलं झालं तरी आन्सर तिथे ना. कारण ते अंडर रूट 4 म्हणजे बाहेर आल्यावरती 2 f² आणि स्क्वेअर रूट काय कॅन्सल होत, तर 2f. साधी गोष्ट होती ना. याची व्हॅल्यू तेवढी. काय बोललो तो? एका डायरेक्शनला जात आहे तर याला म्हटलं असतं आपण इक्वल म्हणलं ना. चार्जेस जर कधी सारखे, डिस्टन्स जर कधी सारखं, तर हा काय झाला? f, हा झाला f, इनडायरेक्टली 2f. फॉर्म्युलामध्ये जरी पुट केला तरी आन्सर काय येते? 2f. क्लिअर आहे? फॉर्म्युलामध्ये जरी पुट केला तरी आन्सर काय येते? 2f. कसं आहे करा, माझं काम आहे सगळं सांगू. तुम्हाला एक्झाम एवढा वेळ राहणार की एक्झाम मध्ये पटपट 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 जसं जमेल एवढं स्टेप्स काढता येईल तेवढं काढत जा. ठीक आहे, 2 into f च्या ऐवजी काय पुट करू मग? k q1 q2 डिवाइडेड बाय r². 2 into k च्या ऐवजी व्हॅल्यू जी काय असेल ती पुट करा. q च्या ऐवजी जी काय व्हॅल्यू असेल ती पुट करा. आता सारखे चार्जेस म्हणून मी q² म्हणतो. q1 म्हणजे कोण असेल इथं? आता q1 म्हणजे कोण असेल? असेल आता कोण जातात? 2 चार्जेस. क्लिअर आहे? कोणते 2 चार्जेस? 2 चार्जेस म्हणजे कोणता? एक झाला b आणि दुसरा कोणता झाला? हा d, ज्याने काय केलं रे? पुश केला होता रे. बरोबर. अरे समजलं का? हा झाला फोर्स ऑन, हा झाला q कोणता? हा वाला b आणि आणखी कोणता होता? d. याला घेऊन आपण b आणि याला घेऊन आपण d. बट सगळे सारखे आहेत ना, मॅग्निट्यूड काय सगळ्यांचं सारखे. हा qb आणि d ने इकडे पुश केलं. ते 2 चार्जेस कोणावरती लावला? टोटल फोर्स कॅपिटल Q मधातल्या चार्ज. क्लिअर आहे? काय ती व्हॅल्यू डिवाइडेड बाय काय? r². r किती आला होता आपला? हे हाफ आहे. ठीक आहे, हे काय? हाफ. डायगोनल किती असतो? a√2. डायगोनल किती असतो रे कोणत्याही स्क्वेअरचा? डायगोनलची व्हॅल्यू काय असते? a√2. बट हा डायगोनल कसा आहे आता? पूर्ण आहे का? नाही, अर्धाच आहे. बघा, अर्धा डायगोनल म्हणजे काय करा? डिवाइड बाय 2 करा. क्लिअर आहे? r च्या ऐवजी काय येते? a√2 डिवाइडेड बाय 2 आणि त्याचा काय आहे? स्क्वेअर. त्याचा काय? स्क्वेअर. इनडायरेक्टली व्हॅल्यू काय होईल? 2kq² डिवाइडेड बाय a ला पण स्क्वेअर चालला जाईल. हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर रूट कॅन्सल म्हणजे 2 काय राहिला फक्त तसाच. आणि डिवाइडेड बाय 2 होता तो काय होऊन जाईल? 4 होऊन जाईल. डिवाइडेड बाय 2 जो होता तो काय होऊन जाईल? 4. हा 4 कसा जाईल? वरती. हा फोर्स काय होईल? वरती चालला जाईल. पटकन पुढे घेऊन चालत जा, स्पीड वाढवत जा. मी हळूहळू सांगत असतो इथे. क्लिअर आहे? ही हा होता न्यूमरेटर आणि हा डिनॉमिनेटर. डिनॉमिनेटर म्हणजे तो काय असतो? वरती चालला जातो. हा 4 वरती येऊन जाईल. 4 into 2 into q² डिवाइडेड बाय 4 into 2. 4 का? हा वरती आला. इथं पहिले लिहा नाही तर नंतर लिहा. ठीक आहे, 2 into k into q² into 4 डिवाइडेड बाय काय ठेवलं खाली? a² into 2. a²
इंटू 2 आणि a ची व्हॅल्यू काय सांगितली मी 4 आणि मी सॉल्व्ह करताना 2 मनाने देऊन टाकला प्रॉब्लेम. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 2 इंटू k इंटू q त्यामुळे मी ऑप्शन देऊन नाही लावलं तुम्हाला. परत बघा माझं सर ऑप्शन मॅचिंग लागेल, सर ऑप्शन मॅचिंग लागेल है ना. 4 चा स्क्वेअर इंटू 2 जे काय आन्सर असेल ते मला सॉल्व्ह करून पाठवा. ठीक आहे, सॉल्व्ह करून पाठवणे. क्लिअर इथपर्यंत? क्लिअर आहे? आजच्या लेक्चरमध्ये एवढे बेसिक प्रॉब्लेम्स. अजून प्रॉब्लेम्स घेऊ आपण. हे तर एक कन्सेप्ट झाली. ठीक आहे, मेथड झाली कसे कसे प्रॉब्लेम्स घेऊ शकतात. याच्यावरती ऍडव्हान्स प्रॉब्लेम आपण घेतो. ऍडव्हान्स हे काय होतं व्यवस्थित समजून घ्या. 3-4 वेळेस ह्याला बघा, स्वतःहून इमॅजिन करा. हे असं झालं तर असं, हा त्या इकडे. हे अवघड आहे का जास्त? थोडं है ना, काही नाही अवघड. प्रॅक्टिस करा, तुम्हाला सवय होऊन जाईल. काहीच अवघड नाही. प्रत्येक आपण नेट फोर्स काढतोय, हा फॉर्म्युला जर लक्षात ठेवला तर प्रत्येक आपला आन्सर येऊन जातो. ठीक आहे, नेट फोर्सचा फॉर्म्युला असतो ज्याचा वापर तुम्ही कधी केला नाही पण आता काम पडतंय. क्लिअर आहे ना? तोपर्यंत अभ्यास करत राहा. गुड नाईट.